आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, सर्व मंत्र्यांना बैठकीत सहभागी होण्याचे निर्देश। मुख्यमंत्री फडणवीस महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता। कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यावरून रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल, तर कर्मचाऱ्यांसाठी मागवल्याचं पोलीस प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस बसवराज तेलींसह 10 जणांची टीम, बीडमधील तपासाला वेग। ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात पक्षप्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। जळगावच्या पाळधी गावात राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त। पाळधी गावात आज रात्री 8 पर्यंत संचारबंदी। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मालमत्तांची खरेदी विक्री थंडावल्यानं महसूल घटल्यानं मागील वर्षात राज्य सरकारचा महसूल घटला। मुद्रांक शुल्कातून फक्त 39,766 कोटींचा महसूल। शिर्डीतील साई भक्तांना नववर्षाची भेट, सामान्य रांगेतील पहिल्या 2 भाविकांना मिळणार आरतीचा मान। राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी, तर मुंबईत मात्र उकाडा वाढला। तापमानाचा पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज। आणि अमेरिकेच्या लुइझियानामध्ये दहशतवादी हल्ला, जमावात ट्रक घुसवल्यानंतर ट्रक चालकाचा अंधाधुंद गोळीबार, 15 जणांचा मृत्यू।